पैलवान महाराष्ट्र सिकंदर शेख नारायणगाव ग्रामदैवत श्री मुक्ताबाई काळोबा देवस्थान यात्रेतील रोमहर्षक कुस्त्यांचा हंगामा भरला। तेव्हा आयोजकांच्या वतीनं पैलवान साबीरबाई शेख लाल मातीच्या कुस्त्यांच्या आखाड्यात नारायणगाव केसरी या मानाच्या किताबाच्या कुस्तीत महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख वर्चस पैलवान भारत केसरी निरू गुज्जर यांच्यात झालेल्या कुस्तीत एकेरी पट दाखवीत पैलवान सिकंदर शेखने पैलवान गुज्जरला आसमान दाखवले आणि नारायणगाव मानकरी किताब पटकावला। माजी कामगार मंत्री पैलवान साबीरबाई शेख लाल मातीवरील कुस्त्यांच्या आखाड्यात 100 कुस्त्या इनामी झाल्या। विजेत्या पैलवानांना 15 लाख रुपयांचा इनाम वाटप करण्यात आला। भारत केसरी निरू गुज्जर आणि महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख हे दोन्ही पैलवान मैदान गाजवणारे असल्याने या कुस्तीकडे कुस्ती शौकीनांचे लक्ष लागले होते। अखेरपर्यंत रंगलेला श्वास रोखून धरणारा खेळ सुरू असताना बरोबर 20व्या मिनिटालाच पैलवान सिकंदर शेखने एकेरी पट दाखवीत पैलवान निरू गुज्जरला आसमान दाखवले। त्याचवेळी स्वर्गीय साबीरबाई शेख आखाड्यातील तब्बल 18,000 कुस्ती शौकीनांनी श्री मुक्ताबाई माती की जय घोष करून टाळ्यांचा कडकडाट केला आणि फटाक्यांच्या आतषबाजीतच नारायणगाव केसरीचा मानकरी ठरलेल्या पैलवान सिकंदरचे स्वागत केले। यात्रा समितीचे मुख्य विद्यमान उपसरपंच पाटे यांच्या हस्ते मानाची कुस्ती लावण्यात आली। या कुस्तीसाठी आमदार शरद सोनवणे यांनी 3 लाख रुपयांचा इनाम ठेवला होता। कुस्ती शौकीनांना कुस्तीचा आनंद घेता यावा यासाठी भारत केसरी महाराष्ट्र केसरी कुस्ती आखाड्याप्रमाणेच कुस्ती स्टेडियमची उभारणी यात्रा कमिटीकडून करण्यात आली होती। पंजाब हरियाणासह राज्यातील मैदान गाजवणाऱ्या पैलवानांनी या आखाड्यात हजेरी लावली। सुनील काडगोंड वर्चस बालाजी खरात यांच्यात 1,51,000 रुपयांची कुस्ती झाली। सुनील काडगोंड यांनी बालाजी खरातवर मात करून सबशेल विजय मिळवला, तर शाहरुख खान वर्चस सागर देवकाते यांच्यात 1 लाख रुपये, तर ओंकार यलभार वर्चस अमोल दिंडे यांच्यात अनुक्रमे 1,51,000 रुपयांची कुस्ती झाली। त्यात शाहरुख खान, अमोल दिंडे हे पैलवान विजयी झाले। 51,000, 1 लाख, 1.5 लाख रुपये आणि 3 लाख रुपये इनामाची प्रत्येकी 1, तर 11,000, 15,000 व 25,000 रुपये इनामाच्या प्रत्येकी 10 कुस्त्या झाल्या। यावेळीचे वैशिष्ट्य असे की सर्व कुस्त्या निकाली झाल्या।